वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज तारांच्या घर्षणामुळे झालेल्या किंवा लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याची संत्रा बाग जळून खाक झाली आहे। बेलखेडा परिसरातील शेतकरी बबन चव्हाण यांच्या शेतातील गव्हाच्या कुटाराला आग लागून ती संपूर्ण बागेत पसरली। या भीषण आगीत तब्बल 195 संत्र्यांची झाडं जळून गेली असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। 7 वर्षांच्या मेहनतीनं उभी केलेली बाग जळाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तार घर्षण झालं आणि घर्षणामुळे पूर्ण 1 हेक्टर गहू आणि 1 हेक्टर मधला 192 झाड संत्र्याचा जळून उभं संत्र्याचं झाड जळून खाक झालेलं आहे साहेब। याच्यामध्ये गहू असल्याच्यानं इलेक्ट्रिक बोर्डाच्या जे घर्षणामुळे जे आग लागली ती साहेब आग विझवता आली नाही आम्हाला, कारण त्यावेळेस हवा खूप होती। त्या हवेमुळे बी आम्हाला काहीच करता आलं नाही। आणि बाहेरचे जे शेतमजूर जे होते सगळे गावातले लोक हळदीचा कार्यक्रम चालू असल्याच्यानं हळद काढणी चालू असल्याच्यानं शेतात कोणी आम्हाला सापडलं नाही आणि दोघंच बापलेक असताना आम्ही याचं काहीच करू शकलो नाही। राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। अशातच माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची वैचारिक युती असल्याचं मोठं वक्तव्य केलंय। स्थानिक निवडणुकांच्या मुद्द्यावरून त्यांनी हे विधान केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे। त्यातूनच मोहिते पाटील आणि शिंदे सेनेची जवळीकता वाढल्याची देखील आता चर्चा रंगू लागलेली आहे। माझ्या मतदारसंघातल्या येणाऱ्या नगरपालिकांचे जर प्रश्न शिंदे साहेबांकडे असतील तुम्ही जायचं नाही का त्यांच्याकडे? आणि जिथं वैचारिकदृष्ट्या आम्ही मतदारसंघात एकत्र आलेलो आहे, म्हणजे अख्खा माढा लोकसभा मतदारसंघात फलटणला सेनेबरोबर युती करून लढलो आम्ही नगरपालिका, परत मानखटावमधलं माझं काम आहे एकत्रितरित्या लढलो। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, ज्याच्यावर युती करून लढते म्हणून भेटायचं नाही का?